नमस्कार, मी तृप्ती पालकर. मनी टाइम मध्ये आपलं स्वागत. आर्थिक देशाच्या आर्थिक विकासाच्या गाड्याला मोठा ब्रेक लागलेला आहे. त्याचा परिणाम तुमच्या आमच्यासारख्या सगळ्यांवरच कमी अधिक प्रमाणामध्ये होणार आहे. त्यामुळे यापुढच्या काळामध्ये आर्थिक गणितं बिघडवायची नसतील तर योग्य वेळी योग्य दिशा मिळणं गरजेचं आहे. मनी टाइम मधून आम्ही तुमची हीच आर्थिक गणितं बिघडू नयेत म्हणून प्रयत्न करतोय. आज सुद्धा आपण तसाच प्रयत्न करणार आहोत, पण त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या बिझनेस न्यूज. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा शेअर बाजार गडगडला. निफ्टी 90 अंकांनी कोसळला तर सेन्सेक्स 241 अंकांनी घसरून बंद झाला. आजच्या घसरणीनंतर बाजार टेक्निकली करेक्शन मोडमध्ये गेल्याची चर्चा आता वाढली आहे. बँकिंग आणि रिलायन्सच्या शेअरच्या पडझडीमुळे आजही निर्देशांकाची मोठी हानी झाली. एका बाजूला आयटी कंपन्यांमध्ये खरेदी आणि इतर सगळ्या क्षेत्रातल्या शेअरची विक्री असा ट्रेंड आठवड्याच्या शेवटच्या दिवशी दिसला आहे. भारतासोबत आज चीन आणि जपानचे बाजारही कोसळले. चीनचा निर्देशांक CSI 300 आणि जपानचा निर्देशांक निकाई दोन्ही 1% घसरून बंद झाले, तर दक्षिण कोरियाचा कॉस्पी आणि ऑस्ट्रेलियाचा SX 200 सुद्धा गुरुवारच्या तुलनेमध्ये घसरूनच बंद झालाय. तिसऱ्या तिमाहीत दमदार नफा कमवल्याचं जाहीर केल्यावरती आज TCSच्या शेअरमध्ये जवळपास 6% वाढ झाली आहे. काल कंपनीनं 77 रुपये प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर केला. शिवाय भविष्यामध्ये जगभरामधील कंपन्यांशी असलेल्या कंत्राटाची एकूण किंमत वाढणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे TCSच्या शेअरमध्ये आज तुफान खरेदी दिसली. दर आठवड्याला होणाऱ्या ऑप्शन कॉन्ट्रॅक्टची संकल्पनाच मुळामध्ये चुकीची होती आणि म्हणूनच ती फोल ठरली, असं झिरोदाचे CEO निखिल कामत यांनी म्हटलंय. NDTV प्रॉफिटला दिलेल्या मुलाखतीमध्ये निखिल कामतांनी सेबीच्या निर्बंधांनंतर एकूण व्यवहारांमध्ये 30% घट झाल्याचं कामत यांनी म्हटलंय. गेल्या वर्षी बाजारामध्ये लिस्ट झाल्यापासूनच गुंतवणूकदारांचा आवडता शेअर ठरलेला इरेडाचा शेअर आज 3% गडगडला. तिमाही निकालामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल 23% वाढ झाल्याचं म्हटलंय. गेल्या 12 महिन्यामध्ये शेअरची किंमत 109% वधारली आहे. गेमिंग कंपन्यांना देण्यात आलेल्या GSTच्या नोटिसांवर आज सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती आदेश दिला. त्यामुळे डेल्टा कॉर्प, नजारा टेक सारख्या 2023 मध्ये गुंतवणूकदारांच्या आवडत्या कंपन्यांचे शेअर आज वधारले. HUL आणि ITC या दोन कंपन्यांचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला नोमुरा या जपानी ब्रोकरेज आणि गुंतवणूक कंपनीनं दिलेला आहे. दोन्ही कंपन्या पॅकेज फूड प्रोडक्टच्या बाजारामध्ये मोठा बिझनेस करतायत आणि लवकरच त्या उत्पादनांच्या किमती वाढवतील अशी शक्यता नमुरानं वर्तवलेली आहे. ICICI सिक्युरिटीजनं झोमॅटोच्या शेअरची खरेदी करण्याचा सल्ला दिलेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झोमॅटोचा शेअर सातत्यानं घसरतोय, त्यामुळे आता शेअरची किंमत आकर्षक झाली आहे. डॉलरच्या तुलनेमध्ये घसरणारा रुपया आता 86 रुपयांपासून अवघे 5 पैसे दूर आहे. आज बाजार उघडल्यावर डॉलरचा भाव 85 रुपये 95 पैसे नोंदवण्यात आला. एका डॉलरचा हा भाव आतापर्यंतच्या इतिहासातला सर्वाधिक भाव आहे. आणि आज आपण बोलणार आहोत आयकर विषयी. आयकरचा विषय थोडासा क्लिष्ट, गुंतागुंतीचा किंवा सगळ्यांच्या मनातला मात्र असलेला विषय आहे आणि त्यासाठी आपल्या कार्यक्रमामध्ये आज सहभागी होत आहेत कर सल्लागार संजीव गोखले. सर, स्वागत आहे खूप खूप कार्यक्रमात. सर, करमुक्त उत्पन्न मर्यादेच्या वर उत्पन्न गेल्यास कर भरावा लागतो हे आपल्याला माहिती आहे. मात्र प्रत्यक्ष उत्पन्न मिळत नसताना सुद्धा आयकर भरावा लागू शकतो का, हेच आज आम्ही तुमच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर पहिला प्रश्न हाच आहे. बरेच जण गुंतवणूक म्हणून मालमत्ता खरेदी करतात आणि मग त्यामध्ये एखाद्या व्यक्तीची 2 किंवा त्यापेक्षा जास्तही घरं असू शकतात. माझा पहिला प्रश्न याच संबंधीचा आहे. खरं तर कोणत्या प्रसंगी असं होऊ शकतं की 2 पेक्षा अधिक घरं असल्यास आणि ती भाड्यानं दिली नसतील तरी सुद्धा भाडं मिळतंय असं ठरवून त्याला कर भरावा लागू शकतो? हो, अगदी खरंय. 2पेक्षा अधिक घरं म्हणजे समजा कल्पना कर, मुंबईत माझं एक घर आहे, पुण्याला माझे आई वडील राहतात आणि नाशिकला केवळ गुंतवणूक म्हणून मी घर घेतलंय आता, आणि ते मी कुठेही भाड्याने दिलेलं नाही. अशा वेळी कायद्यामध्ये एक विलक्षण अशी तरतूद आहे की 2 घरांपर्यंत मी आपलं ते घरातलं उत्पन्न नाही, कारण माझे आई वडील राहतात आणि मी राहतो, त्यामुळे आम्ही कुठलंही उत्पन्न मिळत नाही हे समजू शकतो. परंतु कायद्यात अशी तरतूद आहे की ते 3रं किंवा त्याच्या अजूनही जास्ती घरं असतील तर त्या घरातनं प्रत्यक्ष भाडं मिळत नसताना सुद्धा असं मानलं जातं की तुम्हाला काही भाडं मिळतंय आणि त्याच्यावर मात्र प्रत्यक्ष कर द्यायला लागतो. हे भाडं त्या घर जिथे असेल त्या साधारण त्या भागातलं इतर ठिकाणची साध्या सिमिलर घरांची काय भाडी आहे
या पद्धतीने होतं. म्हणजे एखादं नाशिकला घर असेल आणि तशाच घराचं भाडं समजा तिथे 15,000 रुपये महिना असेल, तर असं मानलं जाईल की 15,000 रुपये जणू मला मिळत आहेत आणि वार्षिक त्या 15,000 गुणिले 12 एवढ्या रकमेवर मला प्रत्यक्ष कर द्यायला लागेल. लक्षात घ्यायला पाहिजे आपल्या प्रेक्षकांनी, इथे प्रत्यक्ष मला एकही रुपया मिळत नाहीये, त्यामुळे मला रिअल इन्कम नसताना सुद्धा कर मात्र माझ्या खिशातनं द्यायला लागेल. त्यामुळे अशा काही तरतुदी आहेत. अशाचा विचार करून कर नियोजन करताना जे एकापेक्षा या दोनापेक्षा जास्त घर घेत आहेत त्यांनी याचा विचार डोक्यात ठेवावा. अर्थात ती जर भाड्याने दिली असतील तर काहीच प्रश्न नाही, कारण प्रत्यक्ष येणारं भाडं तुम्हाला येते, त्यातनं काही रक्कम तुम्हाला कराच्या पोटी द्यायला लागली तर त्याचं एवढं दुःख होणार नाही. मात्र प्रत्यक्ष भाडं न मिळताना सुद्धा जर कर द्यायला लागत असेल तर निश्चितच त्याचा आपल्याला त्रास होतो. आपल्या खिशातनं इतर उत्पन्नातनं ते कर द्यायला लागतो. त्यामुळे याचा विचार करणं आवश्यक आहे. यात एक गोष्ट मात्र मी सांगेन की असं तिसरं किंवा चौथं गुंतवणूक म्हणून घेतलेलं घर जर गृहकर्ज घेऊन घेतलं असेल, म्हणजे गृहकर्जाच्या रूपानं ते घेतलं असेल, तर मात्र या मानलेल्या भाड्यातनं त्या गृहकर्जाच्या व्याजाची वजावट मात्र मिळू शकते. त्यामुळे गुंतवणूक करताना असं तिसरं चौथं घर एखाद्याला घ्यायचं असेल तर घ्यायला हरकत नाही, पण गृहकर्ज घेऊन तो घेत असेल तर त्याला एवढा त्याचा बोजा होणार नाही. पण केवळ आपले स्वतःचे पैसे गुंतवणूक असतील आणि तिसरं चौथं घर घेत असेल तर नक्की कराचा विचार त्याला करायला लागेल, हे प्रेक्षकांनी लक्षात ठेवावं. निश्चित. सर, प्रॉपर्टी बद्दल आपण बोललो, मात्र समजा जर एखाद्या व्यक्तीला 50,000 पेक्षा अधिक रक्कम कुणी भेट म्हणून दिलेली असेल तर मग संपूर्ण उत्पन्न हे रक्कम मध्ये दाखवलं लागतं की आवश्यक असतं का ते दाखवणं? हो, निश्चितच. आपल्याला नॉर्मली गिफ्ट जे येतात ते आपल्या नातेवाईकांकडनं येतात, विविध प्रसंगी येतात, लग्नाच्या वेळी येतात किंवा काही वाढदिवस असतो, काही मोठा कार्यक्रम असतो. अशा नातेवाईकांकडनं येणाऱ्या गिफ्ट ज्या असतात, भेटवस्तू, त्याला कुठलाही टॅक्स लागत नाही. मात्र जर खरोखर एखाद्याने 50,000च्या वर जो आपला नातेवाईक नाही अशा व्यक्तीने जर आपल्याला एखादी गिफ्ट दिली किंवा पैसे दिले किंवा वस्तू दिली, अशा वेळी त्या एंटायर म्हणजे संपूर्ण रकमेवर आपल्याला उत्पन्न म्हणून त्याच्यावर कर भरायला लागतो. उदाहरणार्थ, माझ्या मित्रांनी मला जर 60,000 रुपये माझी 60 वर्ष पूर्ण झाली म्हणून जर दिले असतील तर त्या 60,000 रुपयावर मला माझ्या उत्पन्नामध्ये मिळवून स्लॅब प्रमाणे टॅक्स भरायला लागतो. त्यामुळे 50,000च्या वरची जी रक्कम आहे, जर 50,000च्या वर मला मिळाली एका वर्षात नातेवाईकां सोडून, तर मला त्याच्यावर कर भरायला लागतो. अर्थात लग्नाच्या वेळी जर ही मला मिळाली, म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळी जर ही मला कोणाकडनंही जरी रक्कम मिळाली आणि कितीही मिळाली तर ती करमुक्त असते. मात्र असा एखादा प्रसंग सोडताना इतर वेळेला जर कोणी अशी भेट कुठल्याही प्रसंगी दिली तरी त्याच्यावर कर भरायला लागतो. सर, पुन्हा एकदा मालमत्ता खरेदीकडे मी येते. मालमत्ता खरेदी करताना समजा मुद्रांक शुल्क मूल्यापेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी केलं तर कर कसा भरावा लागतो ते प्रेक्षकांना तुम्ही सांगा. आणि गुंतवणुकीचा स्रोत न सांगता आल्यास ते उत्पन्न म्हणून ग्राह्य धरावं लागतं का? हो, हे दोन्ही फार महत्वाच्या गोष्टी आहेत. बऱ्याच जणांना याची कल्पना नसते. माझ्या बऱ्याच क्लायंटपैकी असे नंतर येतात की आम्ही अग्रीमेंट 40 लाखाचं केलंय, मात्र तिथे मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू ही 50 लाखाची होती. अशा वेळी जर घर घेणारा असतो त्याला पण त्याचा त्रास होतो आणि घर विकणाऱ्याला त्याचा त्रास होतो. कसा होतो? समजा मी 50 लाखाचं ज्याचे मुद्रांक शुल्क आहे म्हणजे स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू आहे, असं घर मी 40 लाखाचं अग्रीमेंट करून जर घेतलं तर डिपार्टमेंट असं म्हणतं, म्हणजे कायद्यात अशी तरतूद आहे की तुम्हाला 50 लाखाची वस्तू 40 लाखात कोणीतरी दिली, याचा अर्थ 10 लाख तुम्हाला त्यांनी गिफ्ट दिली. म्हणजे कोणी आपली 50 लाखाची वस्तू 40 लाखात विकणार नाही. जर तुम्ही ती घेतली असेल, तसा करार झाला असेल, तर वरचे 10 लाख तुम्हाला त्यांनी गिफ्ट दिली आहे असं मानलं जाईल आणि त्याच्यावर तुम्हाला उत्पन्नावर कर भरायला लागेल. बरेच वेळा असं केलं का जातं व्यवहारात, कारण स्टॅम्प ड्युटी कमी लागावी किंवा भांडवली नफा कमी लागावा म्हणून जो विक्रेता असतो तो म्हणतो की 50 लाख मला हवेत, पण तू 40 लाखाचा आपण अग्रीमेंट करू, वरचे 10 लाख तू कॅश दे. अशा वेळी ह्या अशा तरतुदीमुळे असे गैरव्यवहार किंवा अशा व्यवहारांना आळा बसावा यासाठी ही तरतूद आहे. त्यामुळे सर्वप्रथम प्रेक्षकांनी हे लक्षात ठेवावं की तुम्ही जेव्हा घर खरेदी करता तेव्हा मुद्रांक शुल्क मूल्याच्या पेक्षा कमी किमतीत ते खरेदी करू नका. मात्र 2019, 20 आणि 21-22 मध्ये त्याच्यात थोड्या तरतुदीमध्ये कारण तेव्हा कोविड होता, त्याच्यात तरतुदी थोड्याशा त्या रिलॅक्स केल्या. समजा 10% तुम्ही स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू पेक्षा खाली जर घर विकत घेतलं तर अशा पद्धतीचं तुम्हाला गिफ्ट दाखवायला लागणार नाही. म्हणजे मगाच्या उदाहरणात 50 लाखाची जर स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू आहे आणि मी 45 लाखाला करार केला तर चालू शकतं, कारण 50 लाखाच्या 10% 5 लाख ते जर वजा केले तर त्या 45 लाखापर्यंत जर व्यवहार झाला तर तो मानला जाईल. 45 लाखात व्यवहार झाला तर मला कुठलाही गिफ्ट टॅक्स लागणार नाही. मात्र 45 लाखाच्या खाली जर व्यवहार झाला तर संपूर्ण रकमेवर म्हणजे 44 लाखाला व्यवहार झाला तर त्या मधल्या 6 लाखावर मला टॅक्स भरायला लागेल. त्यामुळे घर घेताना विशेषतः मुद्रांक शुल्क मूल्याच्या खाली विकत घेताना प्रेक्षकांनी काळजी घ्यावी.
सर, डीम्ड इन्कम म्हणून अशा 8 गोष्टी गणल्या जातात, ज्यातल्या काही गोष्टींबद्दल आत्ताच आपण चर्चा केली. इतर कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्याबद्दल प्रेक्षकांना माहिती असणं आवश्यक आहे? हो, आताच मला वाटतं प्रश्न होता, त्याचं उत्तर मी द्यायला हवं होतं. ते म्हणजे जेव्हा आपण गुंतवणूक करतो आणि त्या गुंतवणुकीचा स्रोत आपण सांगू शकत नाही. बऱ्याच जणांकडे काळा पैसा असतो किंवा अशा अन्य मार्गाने पैसा मिळालेला असतो की जेव्हा इन्कम टॅक्स चुकवलेला असतो, अशातनं जर गुंतवणूक झाली तर आजकाल आपल्याला माहिती आहे की बहुतेक आपण गुंतवणूक करताना पॅन नंबर द्यायला लागतो. त्यामुळे सरकारला डिपार्टमेंटला जवळपास आपल्या सगळ्या मोठ्या आर्थिक व्यवहारांची माहिती झालेली असती. अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमध्ये हे आपण काय काय वर्षभरात गुंतवणुकी केल्या हे दिसत असतं. अशा वेळी जर त्या गुंतवणुकीचा स्रोत आपण सांगू शकलो नाही, कुठून केला, आपल्या करपात्र उत्पन्नातनं केला का कोणी ते आपल्याला तात्पुरतं लोन म्हणजे उसने देऊन केलाय, हे जर आपण नीट सांगू शकलो नाही तर कायद्यात एक विलक्षण तरतूद अशी आहे की ही सगळी गुंतवणुकीची रक्कम उत्पन्न म्हणून अधिकारी आपल्या उत्पन्नात मिळवून त्याच्यावर कर लावू शकतो. त्यामुळे गुंतवणूक करताना मी नेहमी आमच्या क्लायंटना सांगतो की तुम्ही गुंतवणूक करता, घर घेता किंवा मोठ्या प्रमाणात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता, मोठ्या बँक डिपॉझिट टाकता, तेव्हा हे पैसे आणले कुठून याच्यावर पहिलं लक्ष द्या. जिथून ते आले आहेत तिथे काही टॅक्स तर तुमचा चुकवला गेला नाही ना. म्हणजे बरेच जण एक घर विकून दुसरं घेतात. अशा वेळी एक घर विकून जर दुसरं घेतलं तर टॅक्स लागत नाही. परंतु अशा वेळी ही माहिती आपल्याला विवरणपत्रात दाखवायला लागते की मी एक घर विकलं, त्यातनं मला 1 कोटी रुपये आले, त्यातनं मी दुसरं घर घेतलं किंवा गृहकर्जाच्या माध्यमातून दुसरं घर घेतलं असेल तर ही सगळी माहिती विवरणपत्रात आपल्याला दाखवायला लागते. ती न दाखवता किंवा नंतर आपण त्याचं एक्सप्लेनेशन देऊ शकलो नाही तर अशा पद्धतीने आपण म्हटल्याप्रमाणे उत्पन्नावर कर लागू शकतो. जो दुसरा प्रश्न आहे की असे वेगवेगळे कुठले कुठले हे आहेत, तर त्याच्यात अजून एक अशी तरतूद आहे की बरेच वेळा कंपन्या आपल्या एम्प्लॉईजना खुश ठेवण्याकरता चांगल्या कंपन्यांचे जे समभाग असतात म्हणजे शेअर्स असतात ते कमी मला किमतीने हाच देतात. प्रश्न तुम्हाला खरं तर अशासाठी विचारायचा होता समभागा संदर्भातला, की कर्मचाऱ्यांना कंपनी बऱ्याचदा शेअर्सच्या कमी किमतीमध्ये ते शेअर्स देते आणि अशा वेळेस त्यांचा पगार दिला असं समजून कर भरावा लागतो का? कारण त्यांच्याकडे त्यांचं एक इन्कम त्यातून मिळणार असतं आणि त्यामुळे यातून काही कर वाचवता येतो की यावर सुद्धा कर भरावा लागतो? नाही, सगळ्यात महत्वाची तरतूद आहे की बऱ्याच कंपन्या त्याला स्वेट इक्विटी म्हणतात. अशा वेळेला कंपन्यांचे शेअर्स एम्प्लॉईला कमी किमतीत दिले जातात. मी उदाहरण घेतो, एखादा शेअर 500 रुपये त्याची मार्केट व्हॅल्यू असेल, एम्प्लॉईला मात्र तो 50 रुपयात दिला जातो. याचा अर्थ 450 रुपये हे कमी आकारले जातात. जर हेच त्यांनी बाजारातून विकत घेतले असते तर 500 रुपये लागले असते. मात्र कंपनीने स्वतः वितरित केल्यामुळे केवळ 50 रुपयात त्याला मिळाली. हा 450 रुपये झालेला फायदा हा जणू त्या कर्मचाऱ्याचा पगारच आहे असं समजून कंपनी त्याच्यावर कंपनी त्याच्यातनं कर कापते. अर्थात कर कुठून कापणार, कारण प्रत्यक्ष त्याला पगार दिलेलाच नाही. तर हा जो कापायचा जो कर आहे तो त्याच्या पगाराच्या रकमेतनं कापला जातो. त्यामुळे बरेच वेळा असं होतं की कंपनी अशा पद्धतीने कर भरण्याकरता सुद्धा लोन देते, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्यक्ष हातात पैसे न मिळता केवळ शेअर्स मिळालेत, मात्र कर कापला गेलाय. अर्थात हा वाचवायची काही संधी आहे का, तर अशी कुठलीही संधी नाही. फक्त एकच होतं, इथे खरोखर कर्मचाऱ्याला 450 रुपये मगाच्या उदाहरणात फायदा झालेला असतो. तो प्रत्यक्षात फायदा कधी होईल, जेव्हा हा 500 रुपयाचा शेअर काही महिन्यांनी जर लॉंग टर्म हवा असेल तर 12 महिन्यांनी जर विकला तर त्याला त्या मधल्या ह्याचा प्रत्यक्ष फायदा होऊ शकतो, 450 रुपयाचा फायदा होऊ शकतो. कधी कधी असंही होतं, मी असं प्रत्यक्ष उदाहरण पाहिलेली आहे की आताच्या उदाहरणात जे 500 रुपयाचा जो शेअर होता तो काही काळानंतर 1000, 1200, 1500 झालेला आहे आणि अशा वेळी मात्र फार मोठा फायदा एम्प्लॉईला मिळत असतो. त्यामुळे एम्प्लॉईनी जरी त्या वेळापुरता तो कर भरायला लागला असेल आणि तो पगारातनं भरायला लागला असेल तरी कंपनी जर चांगली परफॉर्मन्स असेल, एम्प्लॉईला माहिती असेल की आपली कंपनी योग्य मार्गाने आणि उत्तम प्रॉफिट कमवते, तर अशा वेळी ही जी ऑफर आहे ही ऍक्सेप्ट करावी आणि भविष्यात हे शेअर एम्प्लॉई विकू शकतो आणि चांगल्या मार्गाने पैसे कमवू शकतो, ज्याला आपण भांडवली नफा म्हणतो. आणि आता नुकताच ह्या भांडवली नफ्यावर पण केवळ 12.5% टॅक्स आहे. अर्थात तो भविष्यात द्यायला लागेल. परंतु तुझा जो प्रश्न होता, शेअर्स इश्यू करताना जर कंपनीने कमी किमतीत दिले असतील तर त्याच वर्षी तो टॅक्स लागेल, पगाराचा उत्पन्न समजून तो लागेल आणि तुमच्या इतर पगारातनं तो कापला जाईल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सर, इसॉप्स बद्दल काय सांगाल तुम्ही? प्रश्न जरा परत सांगा. शेअर मार्केट बद्दल आपण जेव्हा बोललो तर शेअर्स बद्दल आपण शेअर इक्विटी बद्दल आपण जे आता बोललेलो आहोत. हो, नाही ऐकू येत नाही जरा. शेअर इक्विटी बरोबरच इशॉप सुद्धा दिले जातात, या संदर्भात थोडं विश्लेषण करू शकाल का? हो, आता मी जे म्हटलं त्याला इसॉपच म्हणतात, इक्विटी स्टॉक ऑप्शन म्हणतात, जिथे एम्प्लॉईला एक ऑप्शन किंवा पर्याय दिला जातो की तुम्ही आमच्या कंपनीचे शेअर, आपल्याच कंपनीचे शेअर
कमी किमतीला घ्या. वास्तविकता मार्केट व्हॅल्यू खूप जास्त असते, परंतु हा एक प्रकारचा इन्सेंटिव्ह असतो जेणेकरून एम्प्लॉई आपल्या कंपनीतनं सोडून जाणार नाही, एम्प्लॉईला काम करताना त्याचं मोरल बुस्टिंग होईल, असे वेगवेगळे त्याच्या मागे हे असतात, कंपनीचे विचार असतात. मात्र इथे टॅक्सचा प्रश्न येत असल्यामुळे प्रत्येक एम्प्लॉईने हा ऑप्शन स्वीकारायच्या आधी नक्की त्याचा विचार करावा, पण किती टॅक्स आपल्याला भरायला लागेल याचा विचार करावा. सर, ही माहिती तर अतिशय महत्त्वाची होती. आता आपण अर्थसंकल्पाकडे वळूयात. अगदी जेमतेम आजपासून 20 दिवसांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा दुसरा अर्थसंकल्प सादर होणार आहे, ज्यामध्ये मला तर इंटरेस्ट आहे, तुम्हाला असणारच आहे आणि सर्वसामान्य लोकांनाही असणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पामधून अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचा प्रयत्न होतोय, अर्थव्यवस्थेच्या प्रगतीला खीळ बसेल असं चित्र सुद्धा चर्चेमध्ये आहे. त्यामुळे लोकांच्या हाती पैसा देण्याचे 2 मार्ग असतात: थेट पैसा छापून बाजारामध्ये पैसा खेळता करणं आणि दुसरं म्हणजे करामध्ये कपात करणं. यंदाच्या अर्थसंकल्पाच्या आधी आयकरमध्ये कपात होईल अशी बरीच चर्चा सध्या रंगलेली आहे. सर, प्रथम मला आयकरबद्दलच तुमच्याकडून जाणून घेणं महत्त्वाचं वाटतंय की आयकर कपातीची काय शक्यता तुम्हाला वाटते, आणि दुसरं म्हणजे कर कपातीशिवाय आता सरकारकडे गत्यंतरच उरलं नाहीये का, असं तुम्हाला वाटतंय का? हो, सर्वप्रथम म्हणजे आयकर कपात यावर्षी होईल अशी दाट शक्यता आहे. याचं सर्वात महत्वाचं कारण 2 कारण आहेत. एक तर जवळपास 2014 पासून आज 10 वर्ष झाली करमुक्त उत्पन्नाची जी मर्यादा आहे 2.5 लाख, ती केवळ 50,000 वाढलेली होती 3 लाखापर्यंत, ती सुद्धा नवीन कर प्रणालीमध्ये. त्यामुळे असंही जरी बघितलं, नुसती महागाई विचार केला तर जे 2.5 लाखाला तेव्हा मूल्य होतं आज कमीत कमी 5 लाख रुपये ती झाली पाहिजे. त्यामुळे अगदी बाकी सगळा विचार न करता फक्त महागाईचा विचार केला तरी 2.5 लाखाची 5 लाख मर्यादा होणं आवश्यक आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की 7 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर जर 7 लाख उत्पन्न असेल तर नवीन कर प्रणालीमध्ये टॅक्स लागत नाही. मात्र आपण ज्याला मध्यमवर्गीय म्हणतो ते आजकाल साधारण 7 ते 15 लाख 20 लाखापर्यंत उत्पन्न कमवतात. या मध्यमवर्गीय अत्यंत प्रामाणिकपणे आपला कर भरत असतो, पगारातनं कापला जातो. अशा वेळी त्याला कुठला तरी दिलासा देणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी त्याला 3 लाखापासून टॅक्स लागतो, तर ही करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवणं किंवा 15 ते 20 लाखामध्ये एखादी स्लॅब तयार करणं, अशा पद्धतीचे कर कपात होऊ शकते. अर्थात त्याची गरज आहे का? निश्चित गरज आहे. आपला जो वाढीचा वेग आहे तो मंदावलेला आहे. आपण जर भारत असं म्हणतोय की 2047 पर्यंत आपल्याला विकसित भारत व्हायचं आहे, तर त्यासाठी आपला वाढीचा वेग हा सतत वाढणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये खीळ बसून चालणार नाही आणि त्याच्यासाठी सरकारला लोकांच्या हातात पैसे देणं आवश्यक आहे. हे पैसे जर लोकांच्या हातात दिलं, स्पेशली करदात्यांच्या हातात दिलं, तर ते त्यातनं खर्च करतील. खर्च केल्याने उत्पादन वाढू शकेल, मागणी वाढू शकेल आणि एकंदरीत आर्थिक व्यवस्थेला एक चालना मिळू शकेल. आणि म्हणून अशा पद्धतीचा विचार सरकार यावर्षी करेल अशी फार मोठी शक्यता आहे. दुसरा प्रश्न जो आहे की गत्यंतर नाही का, तर मला वाटतं गत्यंतर नाही असं नाही म्हणता येणार, कारण सरकारकडे इतरही मार्ग असतात अशा पद्धतीने अर्थव्यवस्थेला चालना द्यायची. जसं गेल्या वर्षी पायाभूत सुविधांसाठी सरकारने 11 लाख कोटी तरतूद केली होती, परंतु आपण जर बघितलं की गेली 2 वर्ष हे सगळं करूनही एकंदरीत जागतिक परिस्थितीमुळे आपला आर्थिक विकास हवा तसा होत नाहीये. त्यामुळे हा एक अजून एक पर्याय आहे की करदात्यांच्या हातात पैसे द्या, त्यांना उद्युक्त करा खर्च करण्याकरता. त्यामुळे एका अर्थी तुझा जो प्रश्न आहे तो खरा आहे की सरकारला हे करावं लागेल यावर्षी. मध्यमवर्गीयांचा फार मोठा रोषही आहे. मध्यमवर्गीय म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की साधारण जे करदाते आहेत, साधारण 2-2.5 कोटी करदाते आहेत. एकंदर 140 कोटीमध्ये हे प्रमाण जरी कमी असलं तरी ते अत्यंत प्रामाणिक करदाते आहेत. त्यांना एक प्रकारे दिलासा देणं आवश्यक आहे आणि कदाचित याचा विचार वेगवेगळ्या बैठकांमध्ये आपल्या अर्थमंत्र्यांनी केला असेल, त्याप्रमाणे आपल्याला काहीतरी या 1 फेब्रुवारीला बघायला मिळेल अशी आपण अपेक्षा करू. येस सर, तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणता त्याची प्रत्येकाचीच अपेक्षा आहे की करामध्ये कपात झाली पाहिजे आणि त्यामुळे खरं तर मार्केटमध्ये पैसा येईल, मार्केटमध्ये पैसा खेळता राहील आणि त्यातूनही फायदा होऊ शकतो. मात्र जर करामध्ये कपात करण्याची संधी असेल तर ती नेमकी कुठे कुठे आहे असं तुम्हाला वाटतंय? हो, निश्चित. कसं आहे की यावर्षी आपण बघितलं सलग 2 ते 3 वर्ष कराचं जे संकलन आहे, कलेक्शन आहे, ते सतत वाढते. आपण बघतो जीएसटीचे पण आकडे आपल्याला वाढते दिसत आहेत. प्रत्यक्ष कर म्हणजे इन्कम टॅक्सचे आकडे दरवर्षी 2-2 लाख कोटींनी सरकारला जास्त रेव्हेन्यू मिळतोय. त्यामुळे सरकार असं तर म्हणू शकणार नाही की आमच्याकडे पैसा नाही. जर कपात केली करामध्ये तर सगळ्यात सरकारचं एक रडगाणं असतं की आमचा रेव्हेन्यू कमी होईल. आता त्याला ते म्हणण्याला फारसा अर्थ नाही, कारण तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर कलेक्शन झालेलं आहे. सरकार असंही म्हणतं की आम्हाला कल्याणकारी योजनांवर खर्च करायचे. जसं आपल्याकडे लाडकी बहीण आहे तसं आम्ही म्हणतो ठीक आहे, एक वर्षी लाडका करदाता म्हणून तुम्ही याचा विचार करा आणि त्याला काहीतरी द्या. त्यामुळे कुठे एक्झॅक्टली कमी करायचं, तर मी म्हटल्याप्रमाणे साधारण मध्यमवर्गीय जो सगळ्यात जास्त कर देतो त्याला काहीतरी दिलासा मिळण्याच्या दृष्टीने
एक मार्ग आम्ही नेहमी सरकारला दरवर्षी रिप्रेझेंटेशन जातात त्याच्यात सुचवतो की आता सध्या असं आहे की 7 लाखापर्यंतच्या आत उत्पन्न असेल तर आपल्याला कर लागत नाही आणि 75,000चं स्टँडर्ड डिडक्शन जर बघितलं तर 7,75,000 पण कर लागत नाही. ही जर मर्यादा वाढवून 10 लाखापर्यंत नेली म्हणजे 9 लाखापर्यंत कर लागणार नाही त्याच्या आत असेल तर, आणि 1 लाखाचं स्टँडर्ड डिडक्शन, ज्यामुळे पगारदार नोकर मंडळ की जी अत्यंत प्रामाणिकपणे कर वर्षानुवर्ष भरतायत त्यांना दिलासा मिळेल. त्यांना जवळपास या मधल्या जवळ 2-2.5 लाखाचा जो टॅक्स त्यांना जो 20% वगैरे पडतो, त्यांच्या हातात 40-50 हजार रुपये जर वार्षिक जास्त आले तर हा पहिला तिथे सरकारला शक्य आहे. बरं, असं करताना सरकार कराचा बेस वाढवण्याच्या दृष्टीने डिजिटल पेमेंट आणि इतर अनेक गोष्टींवर सध्या भर चालू आहे. त्यामुळे दरवर्षी कलेक्शन वाढते, त्यामुळे सरकारचं नुकसान फारसं होणार नाही. मला वाटतं अशा पद्धतीने सर्वसामान्याला थोडासा दिलासा देऊन एका अर्थी त्यांना दिलासा आणि त्यांच्याकडनं खर्च होऊन अर्थव्यवस्थेला चालना असे दुहेरी जर मुद्दे त्याच्यातनं जर साध्य झाले तर सरकार करू शकतं. अजून एक मुद्दा असा सगळ्यात महत्वाचा आहे, म्हणजे 15 ते 20 लाखापर्यंत जी स्लॅब आहे ती वाढवायची, म्हणजे ती थेट 20 लाखापर्यंत न्यायची आणि 20च्या पुढे 30% टॅक्स लागेल असंही एक प्रपोजल सरकारकडे दिलं गेलेलं आहे. बऱ्याच संस्थांनी हे दिलेलं आहे. याचाही विचार झाला पाहिजे जेणेकरून जो खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीय त्याला त्याचा फायदा मिळू शकतो. याशिवाय आपण बघतो की अतिउच्च जे कमवणारे आहेत की ज्यांचं उत्पन्न 50 लाखाच्या वर आहे, 1 कोटीच्या वर आहे, त्यांना 30%च्या वर सरचार्ज लागतो, 34% लागतो किंवा 37% पर्यंत त्यांना टॅक्स भरायला लागतो. तिथे जर थोडीफार त्यांनी जर सवलत दिली तर ती लोक, आज बरेच असं धरलं जातं की बरेच लोक परदेशात जात आहेत, मायग्रेट होत आहेत कारण भारतात खूप टॅक्स आहे म्हणून, तर ती लोक भारतात राहतील, त्यांना एक उद्युक्त होईल की भारतातच राहा आणि ते आज कमवत आहेत, आज प्रोडक्शन मध्ये आपल्या जीडीपी मध्ये त्यांचा भर टाकतायत, ते परदेशात जाण्यापासून त्यांना परावृत्त केले जाईल. त्यामुळे अशा विविध मार्गाने सरकारपुढे विविध पर्याय उपलब्ध आहेत, त्यातला कुठला वापरायचा हा सरकारने ठरवावं. मात्र यावर्षी या बजेटमध्ये नक्कीच कुठल्या तरी प्रकारे सर्वसामान्यांना करातनं दिलासा मिळावा अशी मोठी अपेक्षा आहे. सर, अर्थसंकल्पाबद्दल बोलताना अर्थमंत्र्यांचं एक वक्तव्य आहे, पारंपरिक उपाययोजनांव्यतिरिक्त आणि आउट ऑफ बॉक्स करायचे असं अर्थमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. काय काय करता येऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं त्यात 2 मुद्दे असे आहेत की एक, आपण जर टॅक्स हा विचार आता आपण बोललोच, पण खरोखर आउट ऑफ द बॉक्स असेल तर निर्गुंतवणूक म्हणजे ज्याला डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतात, त्याच्यावर गेल्या 2 ते 3 वर्षात फारसा भर दिला गेला नाही. त्यामुळे तिथे जर सरकारने कॉन्सन्ट्रेशन केलं तर तिथून सरकारला पैसा मिळू शकतो, त्याला नॉन टॅक्स रेव्हेन्यू म्हणतात. याच्या व्यतिरिक्त अजून एक फार मोठा आउट ऑफ द बॉक्स विचार असा आहे की जेव्हा 2004 मध्ये कॅपिटल गेन जो आपण भांडवली नफा आता परत आणलेला आहे तो काढून टाकला होता, म्हणजे पूर्ण करमुक्त केला होता, परंतु त्याच्या बदल्यात सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स हा आणला गेला. म्हणजे प्रत्येक माझ्या शेअरच्या ट्रान्झॅक्शनवर एक सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स मला द्यायला लागतो. मात्र 2018 मध्ये जेव्हा कॅपिटल गेन पुन्हा आला तेव्हा हा सिक्युरिटी टॅक्स ट्रान्झॅक्शन टॅक्स काढला गेला नाही. त्यामुळे बराच रोष हा काही जणांचा आहे की तुम्ही जेव्हा कॅपिटल गेन काढलात तेव्हा सिक्युरिटी टॅक्स आणलात, मात्र कॅपिटल गेन पुन्हा जेव्हा आणलात तेव्हा हा टॅक्स काढला नाही. समजा अशा पद्धतीने आउट ऑफ द बॉक्स विचार केला आणि सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स रद्द केला जो 2004 मध्ये सुरू केलेला होता, तर कदाचित मार्केटला फार मोठी चालना मिळेल, मार्केटही सुधारेल, लोकांचं सेंटिमेंट सुधारेल, एकंदरीतच. बरं, ह्याचा टॅक्स कलेक्शनवर फारसा परिणाम होईल असं वाटत नाही, कारण मी मगाशी आपण आधी पण बघितलंय आणि आधी पण बोललोय की टॅक्सचे दर जेव्हा जेव्हा कमी झालेत, लोकांच्या हातात पैसा आलाय, तेव्हा अर्थव्यवस्था ही चांगली झाली आणि सरकारला पुन्हा त्याच्या कर रूपाने, जीएसटी रूपाने पैसा मिळतोय. त्यामुळे मला वाटतं आउट ऑफ द बॉक्स एसटीटी काढून टाकणं हे कदाचित सरकार यावर्षी करू शकतं. निश्चित. सर, खूप खूप धन्यवाद. एनडीटीव्हीच्या या खास कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झाल्यात आणि टॅक्स यासोबतच अर्थसंकल्प कसा सामान्यांसाठी फायदेशीर असेल या संदर्भातलं विश्लेषण केलं त्याबद्दल. तर टॅक्स वाचवण्यासाठी तुम्ही गुंतवणूक करत असाल आणि ती गुंतवणूक खरंच उपयोगी ठरतेय की आणखीन आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो याचाही विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे योग्य व्यक्तीचा आर्थिक सल्ला घेणं सुद्धा आवश्यक आहे. या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची, लगेच परत येतोय.